हाय सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर ना आज तनूला सुट्टी आहे, तर तनूला ते विचारूया आज काय खायचंय। आमच्यात ना दर रविवारी मुलांची फरमाईश असते, हे खायचं ते खायचं। आज विचारूया मुलांनाच काय खायचंय ते। चला मग मी विचारते आधी त्यांना काय खायचंय। काय बच्चे कंपनी, आज काय खाणार? मस्त पाऊस पडतोय, तू काय खाणार? ओके। तर मुलांची फरमाईश आहे की बटाट्याचे भजे खायचे, तर मी आता बटाट्याचे भजे बनवणार आहे, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहे। बटाटा काप पण म्हणू शकता तुम्ही त्याला। तर चला मग मी रेसिपीला सुरुवात करते। आणि पाऊस पडत असताना गरम गरम मुलांनाच काय, तर आपल्याला पण असं चटपटीत खायला आवडतं की नाही। आणि असं चटपटीत केलं तर मुलं तर आवडीने खातातच, पण आपल्याला पण खायला भेटतं। इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, त्यानंतर त्याचे सालं काढून घेतलेत। आणि बघा ह्या प्रकारचे मी अशा काप्या करून घेते, जास्त जाड नाही बरं का, मध्यम आकाराच्या कापण्या करून घ्यायच्या। त्यानंतर एका वाटीमध्ये टाकलेले पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात। स्वच्छ धुवून घेतले की स्वच्छ कापण्या धुवून घेतल्या की हे दुसऱ्या बाउलमध्ये टाकून घ्यायच्यात। तर यामध्ये आपण आता थोडेसे मसाले घालणार आहोत। इथे मी आधी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर एकदम असे छान कुरकुरीत होण्यासाठी मी इथे छोटे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट, आता मुलांना म्हटल्यानंतर थोडंसं तिखट कमीच टाकलं आहे। त्यानंतर हळद आणि थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे। आणि हे ओवा टाकते हातावरती, थोडासा चोळला की छान वास येतो। त्यानंतर अगदी थोडंसं चिली फ्लेक्स टाकते आहे। आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे। तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करते आहे। तर थोडंसं तेल गरम झालं की त्यानंतर कापण्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि कमी गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या। तर हे बघा छान एक साईड तळले गेलेले आहेत, दोन्ही साईड व्यवस्थित तळून घ्यायच्या। कलरही खूप मस्त आलेला आहे। तर मी आता काढून घेते प्लेटमध्ये। आता दुसरी लेअर पण सेम त्याच पद्धतीने तळून घ्यायची। बघू शकताय झटपट असे आलूच्या कापण्या बनवू शकता किंवा आलू भजी बनवू शकता। झटपट आलू भजी बनवून तयार आहेत। तर आता गरम गरम मुलांना देते खायला, मस्त बाहेर पाऊस पडतोय म्हणल्यानंतर। तनू 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 अय्यो, कसे झालेत बा? यम्मी झाले ना? छान झाले। तर मुलांना खूप आवडले बरं का, खाल्ले मुलांनी। ओ हा आरो पण, आरोला आवडले का? आरोचा तर बिस्किट खाणं चालू आहे। आरोला खूप बटाटे भजी आवडले बरं का। तर आरो आवडले ना? हा ओके, आरोला आवडले ना, ठीक आहे। तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।